तर बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर आहे, कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय असं धस म्हणाले। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली त्यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये 1300 बंदूक परवाने दिले गेले तसंही सुरेश धस यांनी माहिती देताना म्हटलंय। पुण्याच्या पालकमंत्र्यांची या काळामध्ये बंदुकांचे परवाने देण्यात आले असा सवाल देखील धस यांनी केलाय। आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस साहेब आपल्यासोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत। आता सभेमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे बीड हत्याकांड प्रकरणी। इतकं अमानुष, इतकं निर्घृण, क्रूर हत्याकांड महाराष्ट्रानं फार वर्षांनंतर पाहिलेलं आहे आणि महायुतीच्या काळामध्ये अशा पद्धतीचं एक हत्याकांड होतं। सरकार गंभीर नाही असं म्हणावं? असं थोडेच आहे, सरकार गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे आणि आज रिप्लाय येईल। SIT गठीत करण्यासाठीचे सर्व कागदपत्र, कारण माझं स्वतःचं पत्र आहे। आता कोणाची SIT नेमायची, काय नेमायची, माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कोणालाही सोडणार नाही। त्यांना जर मारायचंच होतं, रागच होता, तर तुम्ही त्याला बाबा गाडीच्या खाली घालायचं, हे एवढं मारायचंच नव्हतं, मग एक खाट्या गोळी तरी घालायची, नाहीतर गोळ्या बेळ्या यांच्याकडे पिस्तूल भरपूर असतात या लोकांकडे। आता बीड जिल्ह्यामध्ये मीच कलेक्टरला विचारलं ना काल, 1250 का 1300 लायसन दिलेत, बापाच्या नावावर लायसन वापरतात पोरं, असं काही बी जर ह्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत आणि कोणाच्या पालकमंत्री पदाच्या काळात, कोणाच्या ह्याच्या काळात सर्वाधिक जास्त हे लायसन दिले गेलेले, त्याची चौकशी मी लावणार आहेत। ओके, धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।